नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्विफ्ट चॅटवर विद्यार्थ्यांचा स्तर कसा निश्चित करायचा याबद्दलचा व्हिडिओ बघितला। त्यामध्ये आपण इयत्ता दुसरीची मुलं कशा पद्धतीने ॲड करायची, त्यांचा स्तर कसा त्या ठिकाणी नोंदवायचा याविषयीचा सविस्तर व्हिडिओ बघितलेला आहे। तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो बघू शकता। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आज आपण जो कृती आराखडा तयार करायचा आहे तो कृती आराखडा कसा करायचा, आपला विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी कोणकोणते कृती उपक्रम खेळ घ्यायचे यासाठीचा व्हिडिओ बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी या पाचही वर्गातील विद्यार्थ्यांसाठीचा हा कृती आराखडा उपयुक्त असणार आहे। बघा, यामध्ये तुमचा विद्यार्थी पहिल्यापासून ते स्तर क्रमांक 15 यापैकी कुठल्याही स्तरावर जरी असला तरी हा एकच व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे। बघा, या कृती आराखड्यासाठी मी जो आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये आहे अनुक्रमांक, अध्ययन स्तर विधान, विद्यार्थी, स्तर उंचावण्यासाठी वापरली जाणारी कृती उपक्रम खेळ, या उपक्रमासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य, उपक्रमासाठीचा कालावधी आणि मूल्यमापन, अशा पद्धतीनं मी हा आखलेला कृती आराखडा आहे। या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मनाने देखील या ठिकाणी या व्यतिरिक्त नोंद करू शकता। बघा, या ठिकाणी आपला स्तर आणि 1 आणि 2 यासाठीचं विधान आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी उच्चार ओळखतो। पहिला स्तर आहे की तो ओळखत नाही, दुसरा स्तर आहे ओळखतो। या दोन्ही स्तरासाठी बघा आपल्याला या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्यांची, जे विद्यार्थी या स्तरामध्ये आहेत त्यांची नोंद आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे। हा स्तर उंचावण्यासाठी ज्या उपक्रम, कृती आणि खेळ आहेत त्यामध्ये फळ्यावर शब्द लिहून त्यातून अक्षर शोधायला किंवा गोल करायला लावणे। आपण विद्यार्थ्यांना 4 वेगवेगळी अक्षरं द्यायची आहेत, त्यामधून सांगितलेलं अक्षर विद्यार्थ्यांना वेगळं काढायला लावणे किंवा सांगितलेल्या अक्षरावर बोट ठेवायला लावणे, हा देखील खेळ आपण घेऊ शकतो। त्यानंतर चित्रावरून अक्षर ओळख करून देणे, सारख्या अक्षरांच्या जोड्या लावा, हातावर मेहंदीने अक्षर लिहून द्या, यामधून देखील विद्यार्थ्यांना अक्षराचं दृढीकरण होणार आहे। शब्द ऐक, सुरुवातीचं अक्षर सांग, अक्षर गटातून अक्षरांची ओळख किंवा दृढीकरण, वेगळे अक्षर शोध आणि पाठीवर अक्षर गिरवून विद्यार्थ्यांना ओळखायला लावणं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कृती, उपक्रम आणि खेळ यामध्ये आपल्याला या स्तरातील विद्यार्थ्यांसाठी घेता येणार आहेत। यासाठीचं आवश्यक शैक्षणिक साहित्य आहे अक्षर कार्ड, चित्र कार्ड, अक्षरपट्ट्या आणि अक्षर गट। यासाठीचा कालावधी आपण आपल्या स्तरानुसार, आपल्या उपलब्ध वेळेनुसार या ठिकाणी निवडायचा आहे। मूल्यमापन, मूल्यमापनामध्ये आपण विद्यार्थ्यांना अक्षर ओळख आणि त्याचं नाव सांग, वेगळं अक्षर ओळख, सारखे अक्षर रेघेने जोड किंवा रेषेने जोड, अशा प्रकारचं मूल्यमापन आपण विद्यार्थ्यांचं करू शकतो। त्यानंतर बघा, आपला पुढचा जो स्तर आहे स्तर क्रमांक 3, यासाठीचं विधान आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारी 2 अक्षरी, हा आहे स्तर 3 साठी। आणि स्तर आपल्याला या ठिकाणी थोडी काठीने पातळी वाढवतो, यामध्ये सांगतात की 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो। मग यासाठी आपण कोणते उपक्रम, कृती घेणार आहोत? काना ते अनुस्वार असा प्रत्येकी 1 स्वरचिन्ह घेऊन मुलांना त्यांच्या शब्दांचा संग्रह करायला लावणे। अट अशी ठेवायची आहे की तयार होणारा शब्द हा 2 अक्षरी, 3 अक्षरी किंवा 4 अक्षरी असायला पाहिजे। त्यानंतर अक्षर माझे, शब्द तुमचा, खेळातून मुलांकडून शब्द काढून त्याचे फळ्यावर लेखन करून वाचनाचा सराव करून घेऊ शकतो। त्यानंतर माझा शब्दकोश अंतर्गत मुलांकडून 2, 3, 4 अक्षरी शब्द शोधून वाचन सांगणे। त्यानंतर बघा, सध्या या कृती आराखड्याशी संबंधित भरपूर शिक्षकांनी PDF बनवलेले आहेत। माझी देखील वैयक्तिक बनवलेली याची एक PDF आहे। अशा प्रकारचे PDF देऊन आपण विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव घेऊ शकतो। पेटीतील शब्द देऊन काण्याचे वेगळे करा, मात्र्याचे वेगळे करा, अशा सूचना देऊन खेळाच्या माध्यमातून आपण याचा सराव घेऊ शकतो। त्याचबरोबर दिलेल्या शब्दाला स्वरचिन्ह लावून नवीन शब्द बनव किंवा नवीन शब्द बनवून सांग, हे देखील खेळ आपण या स्तरातील विद्यार्थ्यांसाठी घेऊ शकतो। यासाठीचं आवश्यक साहित्य आहे शब्दाच्या PDF, आपलं पाठ्यपुस्तक, शब्द कार्ड,
भाषागणित पेटीमध्ये भरपूर शब्द कार्ड आहेत, त्यांचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर बघा, या ठिकाणी मूल्यमापनामध्ये आपण मुलांना 2 अक्षरी शब्द सांग, वेलांटीचे 5 शब्द सांग, स्वरचिन्हानुसार शब्दांचे वर्गीकरण करा, अशा प्रकारचे मूल्यमापन या ठिकाणी करून घेऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा स्तर आहे 5वा, मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो. यामध्ये विद्यार्थ्यांना आपण फळ्यावर वेगवेगळी वाक्य लिहून त्यातील कॉमा, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह अशा विरामचिन्हांची ओळख करून द्यावी व अशा चिन्हांचा वापर कुठे होतो, वाचन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती सांगायची आहे. त्यानंतर भरपूर वाक्य सरावासाठी द्यावी. विद्यार्थ्यांना गटात एक विरामचिन्ह देऊन वाक्य शोधून आणायला सांगावी व दुसऱ्या गटाला सादरीकरण करण्याची संधी द्यावी. या खेळामधून किंवा या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना त्या विरामचिन्हांचा जास्तीचा सराव होतो. यासाठीचं शैक्षणिक साहित्य आहे वाक्यांची PDF आणि आपलं पाठ्यपुस्तक. त्यानंतर बघा, मूल्यमापन वाक्य वाच. या ठिकाणी मीरा, राधा इकडे ये अशा प्रकारचं वाक्य देऊन विद्यार्थ्यांना मीरा नंतर थोडासा पॉज देऊन वाचायलाचा सराव घेतला तर निश्चितच ज्या वेळेला वाक्यामध्ये कॉमा येणार आहे त्यावेळेला विद्यार्थी त्या विरामचिन्हासकट व्यवस्थित वाचणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा स्तर आहे स्तर 6वा, परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. यासाठीचे उपक्रम आहेत शब्द जोडा, वाक्य सांगा. खेळात मुले शब्दांपासून वाक्य बनवतील. आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळे म्हणजे स्क्रॅम्बल वर्ड असं जसं म्हणतो तसं स्क्रॅम्बल सेंटेन्स वाक्य, परंतु ते वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये देऊन विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण वाक्य सांगायचं आहे. त्यानंतर शब्द माझा वाक्य तुमचे हा खेळ देखील यासाठी घेता येतो. पाठ्यपुस्तकातील वाचन सराव, 2 ते 3 शब्द असलेल्या वाक्यांच्या स्वलिखित PDF देऊन सराव आणि 2 ते 3 शब्द असलेली विद्यार्थ्यांना स्वतः वाक्य बनवायला सांगून आपण अशा पद्धतीचा सराव घेऊ शकतो. यासाठीचं साहित्य आहे वाक्य वाचनपट्टी, शब्द कार्ड. सरावामध्ये आपण वाक्य वाचायला सांगू शकतो, जसं की रामा खाली बस. त्यानंतर पुढचा स्तर क्रमांक 7वा, परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो. यासाठीचा बघा आपल्याला उपक्रम कृती घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या जोडाक्षरांची ओळख आणि सराव करून घ्यावा, जसं य जोडून येणारे, र जोडून येणारे इत्यादी शब्दांचा काय करायचा आहे, सराव करून घ्यायचा आहे. पोटफोड्या र चे शब्द शोधून आणा अशी आव्हाने देऊन देखील आपण विद्यार्थ्यांना सराव घेऊ शकतो. पुस्तकातील जोड शब्दांना अधोरेखित करा, जोड शब्दांचा संग्रह करा असा देखील आपण उपक्रम या ठिकाणी घेऊ शकतो. उतार्यातील जोड शब्दांना गोल कर आणि वाच अशा प्रकारचे उपक्रम करत असताना विद्यार्थी त्या कृती करत करत वाचन देखील या ठिकाणी करणार आहे आणि विद्यार्थ्यांचा स्तर सुधारणार आहे. साहित्य बघा, जोड शब्द कार्ड, वाक्यपट्ट्या, PDF आणि पाठ्यपुस्तक. परिचित आपल्याला या ठिकाणी मजकूर, यामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकाचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी होणार आहे. मूल्यमापनमध्ये खालील वाक्य वाच, आम्ही गावाला जाणार अशा प्रकारचे साधे साधे वाक्य विद्यार्थ्यांना देऊन त्यांचं मूल्यमापन करून घ्यायचं आहे. त्यानंतरचा स्तर क्रमांक 8, परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो. यासाठीच्या आपल्याला कृती आहेत, त्यामध्ये आपल्याला उपलब्ध साहित्यातील वाचनाचा जास्तीत जास्त सराव करून घेता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांचा आरोह अवरोह, विरामचिन्ह, योग्य गती या सर्व गोष्टींसाठी शिक्षकांकडून आदर्श प्रकट वाचन किंवा आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप असतात, यांचा देखील वापर या ठिकाणी करून विद्यार्थ्यांचं वाचन सुधारता येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गटात किंवा वैयक्तिक सादरीकरणाची संधी द्यायची आहे. आकलनासाठी वारंवार वाचनाची संधी, अशा प्रकारच्या उपक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकतो. यासाठीचे उपयुक्त साहित्य आहे वाक्यपट्ट्या, पाठ्यपुस्तक आणि मूल्यमापनामध्ये वाक्य वाच व उत्तर दे. आकलन सांगितले म्हणजेच काठीण्य पातळी वाचली आहे, विद्यार्थ्यांनी वाचलेलं वाक्य कितपत समजलेलं आहे यासाठी आपल्याला त्यासाठी प्रश्न विचारावा लागणार आहे. जर वाक्य आपण विद्यार्थ्याला वाचायला दिलं, रवी चल रे, तर यामध्ये प्रश्न विचारायचा आहे की वाक्यात कुणाला चल म्हटले आहे. मग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आकलन झाल्यानंतर विद्यार्थी उत्तर देणार आहे रवी. त्यानंतरचा पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक 9, परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली वाक्य वाचतो.
यामध्ये बघा घेतला जाणारा उपक्रम कृती खेळ आहे. शब्दांची काठिण्य पातळी 3 वरून 5 करून वाक्य द्यायची आहेत. बघा आता यापूर्वीची आपण जी दिलेली वाक्य होते त्यामध्ये थोडे शब्दांची भर घालून आपल्याला या ठिकाणी वाक्य देऊन सराव करून घ्यायचा आहे. शब्द देऊन मुलांना अर्थपूर्ण वाक्य बनवायला सांगायचं आहे. एक शब्द द्यायचा आणि त्या शब्दाचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य बनव, अशा प्रकारचा आपण खेळ घेऊ शकतो. शब्द माझा वाक्य तुमचं हा देखील खेळ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या ठिकाणी उपयुक्त साहित्य आहे वाचन पाटी, शब्द कार्ड, वाक्याच्या PDF आणि पाठ्यपुस्तक. आपण मूल्यमापन जे करणार आहोत यामध्ये उदाहरण बघा, आज आपण बाहेर जेवायला जाऊ, अशा प्रकारचं एक 4 ते 5 शब्दांपासून तयार झालेलं वाक्य या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊन वाचन सराव घ्यायचा आहे. स्तर क्रमांक 10 परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. यासाठी बघा उपक्रम कृती आहे. जोड शब्दांचा वाचन सराव घ्यावा, वाचनासाठी पुरेसे साहित्य द्यावे, मुलांना वाक्य सांगण्याची संधी द्यावी, पाठ्यपुस्तक, फळ्यावरील वाचनाचा अधिक सराव व सुचवलेले वर जे आपण यापूर्वी सुचवलेले खेळ आहेत ते घेऊ शकतो. आणि जोड शब्द शोधा आणि त्याचं सगळ्यांसमोर वाचन करा. यासाठीचं जे साहित्य आहे ते पाठ्यपुस्तक, वाक्य PDF आणि वाचन पाटी. आपण यामध्ये जर मूल्यमापन घेतलं, सर मी मामाच्या गावाला जाणार, अशा प्रकारचे एक साधे वाक्य जे की 3 ते 5 शब्दांपासून तयार झालेले आहेत यांचं वाचन करायला लावून आपण मुलांचं मूल्यमापन करू शकतो. त्यानंतर बघा आहे स्तर क्रमांक 11 परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो. बघा यामध्ये वाचन पाठ्यातील वाक्य वाचनाचा सराव आपण घेऊ शकतो. आता या ठिकाणी आपल्याला आपल्या परिचित मजकूर म्हणजे आपल्या पुस्तकातील साहित्य आपल्याला या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. आरोह अवरोह म्हणल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण मुलांना ऑडिओ व्हिडिओ क्लिप ऐकवून आरोह अवरोहाचा सराव घेऊ शकतो. त्याचबरोबर विरामचिन्हासह वाचनाचा सराव, गटात वाचनाचा सराव आणि वाचलेल्या वाक्यावर चर्चा, अशा प्रकारच्या आपण या ठिकाणी कृती घेऊ शकतो. वाचन पाठ, कार्ड, पाठ्यपुस्तक यासाठी लागणारे हे साहित्य आहे. यानंतरचा पुढचा स्तर आहे 12 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. बघा यासाठी उपक्रम कृती आहेत. शब्दांची काठिण्य पातळी वाढवून 4 ते 5 करून सराव करून घ्यावा. यामध्ये आपल्याला अपरिचित मजकूर सांगितलेला आहे. वाक्याची PDF देऊन वैयक्तिक वाचनावर या ठिकाणी आपण भर द्यायचा आहे. गटात सादरीकरण, पेअर लर्निंगने आपण या ठिकाणी सराव घेऊ शकतो. त्याचबरोबर वर सुचवलेले उपक्रम घेऊन आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अतिरिक्त सराव घेऊ शकतो. त्याचबरोबर वर्तमानपत्रातील कात्रणे यांचा देखील वापर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचनासाठी करू शकतो. वाचन पाटी, वाचन पाठ, पाठ्यपुस्तक इत्यादी यासाठी लागणारे साहित्य. मूल्यमापनामध्ये खालील वाक्य वाच, मोहन धावतच दुकानात गेला, या ठिकाणी अशा प्रकारचे वाक्य वेगवेगळे घेऊन आपण विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव घेऊ शकतो. स्तर क्रमांक 13 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. या ठिकाणी जोड शब्दांची उजळणी करून गटात वाचनाचा सराव, पाठ्यपुस्तकातील 4 ते 5 शब्दांची वाक्य शोधा आणि वाचून दाखवा. अपरिचित मजकूर उपलब्ध करून देऊन वाचन सराव, अपरिचित मजकुरांच्या PDF अशा प्रकारे देऊन आपण विद्यार्थ्यांना सराव घेऊ शकतो. बघा या ठिकाणी वाचन पाठ, पाठ्यपुस्तक, PDF, मराठी भाषा पेटीतील साहित्य, आलेले वेगवेगळे गोष्टीची कार्ड, त्याचबरोबर कविता यांचा आपण काय करून घेऊ शकतो, विद्यार्थ्याकडून अतिरिक्त वाचनाचा सराव घेऊ शकतो. मूल्यमापन जर करायचं झालं तर वाक्य आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, अशा प्रकारची 4 ते 5 शब्दांची वाक्य देऊन विद्यार्थ्यांना वाचता येतात की नाही यावरून आपण मूल्यमापन करू शकतो. त्यानंतरचा स्तर 14 बघा इयत्ता दुसरीमध्ये हा स्तर आहे. यामध्ये शब्दांची काठिण्य पातळी 4 ते 5 दिलेली आहे. तर 3 ते 5 मध्ये या शब्दांची काठिण्य पातळी आपल्याला 6 ते 8 दिलेली आहे. ह्या दोन्हीसाठी आपण या ठिकाणी हे उपक्रम कृती राबवले तरी चालतात. अपरिचित मजकुरातील 4 ते 5, 6 ते 8 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो. यासाठी आपण विरामचिन्हांचा सराव व वाक्य देऊन दृढीकरण करावे. वर्तमानपत्र, मासिके, लेख उपलब्ध करून देऊन वाचन सराव, वाचनवीर खेळ घ्यावा. भाषा पेटीतील उतारे, गोष्टी वाचन सराव,
आरोह अवरोहासाठी गोष्टी, नाटकं दाखवावी, अतिरिक्त PDF. बघा, यासाठी लागणारं साहित्य मासिके, वर्तमानपत्र, भाषापेटी, उतारे आणि पुढील वर्गांची पुस्तकं ही देखील आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना वापरू शकतो. 3री ते 5वी मधील सर्वात शेवटचा स्तर क्रमांक 15, अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह, योग्य गतीने व आकलनासह वाचतो. यासाठी गतीने वाचण्यासाठी टायमर लावून आपापसात सराव करायला देऊ शकतो. समजलेला मजकूर आकलन झाला हे तपासण्यासाठी चर्चा करून घेऊ शकतो. त्या विचारलेल्या वाचलेल्या उतार्यावर किंवा अपरिचित मजकुरावर प्रश्न विचारणे, जास्तीत जास्त ऐकण्यावर ऑडिओ क्लिपवर या ठिकाणी भर देऊ शकतो. मासिके, वर्तमानपत्रे, भाषापेटी, उतारे, पुढील इयत्तेची पुस्तके, PDF ही अशा प्रकारचं साहित्य आपण वापरू शकतो. आणि या ठिकाणी मूल्यमापनमध्ये त्या संदर्भात वाक्य देऊन आपण मुलांचं मूल्यमापन करू शकतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीने 1 ते शेवटपर्यंतच्या स्तरापर्यंत लेखन आणि गणित मधील संख्याज्ञान व संख्येवरील क्रिया या संदर्भातील कृती आराखडा बघणार आहोत.